नमस्कार मंडळी. एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीला आता सुरुवात झालेली आहे आणि जो तो आपल्या आपल्या पद्धतीनं काम करतोय. सध्या मी फुरसुंगीमध्ये आहे आणि फुरसुंगी येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणा, युवा नेते म्हणा, आजपर्यंत फुरसुंगीकरांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणजेच सुजित दादा पवार यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. खरं तर दादा, आपलं एसी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. नगरसेवक पदासाठी इच्छुक आहात बरोबर. आणि तशी तुमची रणनीती सुरू आहे. बरोबर. अचानकच नगरसेवक पदासाठी इच्छुक कसं काय? तसं पाहायला गेलं तर नगरसेवक पदासाठी ही दिलेली पक्षाने जबाबदारी आहे. बरं. की आपल्या भागातील कार्यसम्राट विजय बापू शिवतारे, ममताताई शिवतारे आणि पक्षाने ही दाखवलेली आपल्यावर जबाबदारी आहे. त्यांनी आपल्या परिसरात काम पाहिलं आणि त्यांचा एक विचार होता की सोसायटी, मी ज्या सोसायटीत राहतो तिथे 2,500 फ्लॅट आहेत. तर ह्या प्रभागातून एक माणूस असावा की बाबा जो स्थानिक समस्यांचं निवारण करण. आज आपले तर कचरा समस्या मोठ्या प्रमाणात आहे, अतिक्रमण समस्या मोठ्या प्रमाणात आहे, पाणी समस्या आहे, आमच्या सोसायटी किंवा या परिसरात इंटरनेट चा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक इश्यू जास्त आहेत. ह्यासाठी इथला स्थानिक माणूस किंवा जो या सगळं पाहतोय ह्या गोष्टीचाच इथं माणूस यावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्या इच्छे पोटी त्यांनी उमेदवारी अर्ज मागवले, काही इंटरव्ह्यू घेतले. त्याच्यानंतर त्यांना योग्य उमेदवार वाटल्यानंतर त्यांनी मला ही संधी दिली. त्या संधीचं सोनं करायची आता वेळ ही आलेली. आता तुम्ही ज्या भागातून इच्छुक आहात, वार्ड नंबर 9, तर या स्थानिक इथल्या समस्या काय काय आहेत? तेच जे मगाशी सांगितलं, सगळ्यात मेन तर दिसते तेव्हा कचराची. कारण आता महानगरपालिकेतून गाव नगर परिषद मध्ये आलं, पण तिथून यंत्रणा आता नाही, तर ते टेक केअर म्हणूनच महानगरपालिका पाहते. त्याच्यामुळे आता आमच्या कचराचा प्रश्न सर्वात जास्त होतोय. म्हणजे अख्ख्या पुण्याचा कचरा फुरसुंगीत येऊन पडतो, फुरसुंगीचा कचरा उचलला जातो. अजून ते कचरा डेपो आहे इतका मोठा, पुण्याच्या त्या टोकापासून दुसऱ्या टोकापासून कचरा येतोय. बरोबर. आणि फुरसुंगी सारख्या सोसायट्यांमधले जिथं आजपर राज्यातून देशातून माणूस येऊन राहतोय, कचरा या साध्या एका गोष्टीमुळे त्रस्त आहे. बरोबर. दुसरा विषय तो अतिक्रमण. रोड एवढे मोठे आहेत, प्रशस्त आहेत आणि तिथं अतिक्रमण हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्या अतिक्रमण रोड मोठे होत, जेव्हा रोड मोठे होतात त्यानंतरच प्रगती होती. बरोबर. की आज लोक IT पार्क मध्ये जाणारे लोक जास्त आहेत, त्यांचे तासन तास ट्रॅफिक मध्येच वेळ जातो. तर माझ्या मते किंवा अतिक्रमण निघलं पाहिजे. म्हणजे बेसिक गोष्टी. स्थानिक स्वराज्य संस्थेची इलेक्शन आहे, तुमचे स्थानिक इश्यू. आता मोदी साहेबांना शिवसेना पक्ष निवडून दिलं केंद्रस्थानी, राज्यात पण युती सरकार होतं, इथे पण आता आपण स्थानिक विषयासाठी इलेक्शन लढवतो. त्यात म्हणजे स्थानिक प्रॉब्लेम, कचरा असू द्या, अतिक्रमणाचे विषय असू द्या, पाण्याचे विषय असू द्या, लहान मुलांचे खेळण्याचे विषय असू द्या, सिनियर सिटीजनचे विरंग केंद्र असू द्या, स्थानिक गोष्टीसाठी आपण ही इलेक्शन होती. हे सगळ्यात मेन मुद्दा आहे. आता महत्वाचं म्हणजे तुम्ही आता शिवसेनेमधून इच्छुक आहात. बरोबर. मग तुम्ही शिवसेनाच पक्ष का निवडला? वास्तविक पाहता, जसं आता तुम्ही बारामतीमध्ये जातो आपण, तर तिथं शरद पवार साहेब, अजितदादांची राष्ट्रवादी. नागपूरला गेलं की बीजेपी आहे. तुम्ही आज ठाण्यामध्ये गेलं तर बाबा एकनाथ भाईंची तर चांगलं. कारण काय तिथं, कारण त्या लोकांनी तिथं तेवढं केलंय. तिथे लोक पक्ष बघत नाही, तिथं माणूस बघतात. आज आपले तर कार्य सम्राट विजय बापू शिवतारेंचे कोट्यवधीची कामं त्यांनी या आमदारकीच्या काळात, त्यांच्या 15 वर्ष कारकिर्दीत माझ्या मते 500 ते 600 कोटीच्या वरती त्यांनी कामं केली. आज भारतातलं 2 नंबरचं एअरपोर्ट आज आपल्या पुरंदर म्हणजे जो आपला वार्ड आहे आमदारकीचा, इथं स्थापन होतोय. आज तुमचे गुंजवणी प्रकल्प इतका मोठा, हा बापूंनी तिथल्या लोकांचे, जे पुरंदर म्हणले की लोक दुष्काळी एरिया, तिथे त्यांनी पाणी आज आणून ठेवलं. आज त्यांचं विजन होतं की बाबा पुरंदर हा महाराजांचा इतिहास सांगणारा, संभाजीराजांचा इतिहास सांगणारा आहे, तिथं आज पाणी नाही. त्यासाठी माणूस स्थानिक जुंपतोय. त्यांनी गुंजवणूक प्रकल्प सारखा केला. आज एअरपोर्ट तुम्ही पाहतायच,
MGP बेकराई नागाच्या त्यांनी 10 वर्षापूर्वी योजना केली ती किंवा इथं पाण्याची समस्या तयार होणार आहे. त्याच्यानंतर बापूने MGP च्या माध्यमातून पाईपलाईन किंवा प्रकल्प हा चालू केला आणि तो आत्ता सत्यात उतरला. कारण आपण जे म्हणतो सरकारी काम 6 महिने थांब, आता बापूंचं निधी आणण्याची कॅपॅसिटी, फुरसिंगावचा पायचा दृष्टिकोन, आज त्यांचं सरस म्हणजे आशिया खंडात पिंपरी महानगरपालिका मोठी, त्या पावलावर फुरसुंगी नगर परिषद होऊ शकते आणि नंतर फुरसुंगी नगर परिषदचं रूपांतर कदाचित पुढली इलेक्शन पण व्हायची नाही, ती महानगरपालिका होईल. आणि त्या अनुषंगाने बापूंची वाटचाल आणि बापू जे शब्द आतापर्यंत जो देत आहेत ते त्यांनी पूर्ण करतात. हातातून आलेला नेता आहे आमचा, त्यांनी लोकांसाठी किडनॅप फेल करून घेतल्या, लोकांचं काम व्हावीत. त्यांनी आज विविध क्षेत्रात तुम्ही लोकांचे सामूहिक विवाह सोहळा असू द्या, लोकांच्या शासकीय नोकऱ्या असू द्या, कुणाचे कॅन्सर सारख्या आजारांचे साठी गव्हर्नमेंटची मदत हे बापूंच्या माध्यमातून मिळालेली. बापू पहिले राज्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे राहिले, आज त्यांचे एकनाथ भाई एकदम सखोल संबंध आहेत. नगर विकास खाता शिवसेनेकडे, आपले देवाभाऊ संबंध त्यांचे चांगले आहेत, पहिल्यापासून त्यांची घनिष्ठ मैत्री आहे. ते आपल्या सोसायटी म्हणजे आपल्या प्रभागासाठी, आपल्या फुरसिंग गावासाठी ते खूप प्रभावी ठरू शकतात. आणि आम्ही पहिल्यापासूनच तळागाळातून आम्ही शिवसैनिक आहे. ज्यावेळेस इथं आमचे वडील होते, इथले स्थानिक नगर शिवसैनिक होते, तेव्हापासून आम्ही शिवसैनिकच आहे. आणि शिवसेनेचाच बाला किल्ला म्हणून फुरसिंग गाव ओळखलं. अगदी बरोबर. आता शिवसेना आणि भाजप आता स्वतंत्र लढते आपल्या फुरसिंग देवाचे, बरोबर. असं का बरं? आता त्याची तर खंत सगळ्यात जास्त शिवभक्तांना, हिंदुत्ववादी लोकांना आहे. परंतु जसं बीजेपीने आपके बार 400 पार, आम्ही खूप ताकद खासदारकीच्या वेळेस दिली, आमदारकीच्या वेळेस पण आम्ही खूप ताकद दिली. आता पण आम्ही केंद्रात, राज्यात आम्ही बीजेपी बरोबरच आहोत आणि तिथे आमचे पक्षश्रेष्ठी पण त्यांच्याशी प्रामाणिकपणे काम करून करत आहेत. त्यांना मागच्या वेळेस मुख्यमंत्री पदाचा पण सन्मान दिला, आता ते उपमुख्यमंत्री म्हणून काम बघत आहेत. पण आपल्या स्थानिक जेव्हा त्यांनी सांगितलं सगळ्या पक्षांनी, स्थानिकांचा निर्णय स्थानिकांनी, जेव्हा धोरण आखलं गेलं बीजेपी कडून काँग्रेस मुक्त भारत, सगळ्यांना अपेक्षा होती की बाबा आपण कामच एवढे करून दाखवू की लोक दुसरं चर्चेला नावच घेत नाही. जसं आपल्या शाळेत शिकवतात ही लाईन छोटी कशी करायची, तर ही लाईन मोठी करायची, तर आपल्याकडे काम होतील. पण बीजेपीने स्थानिक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार भरास प्रमाणे आयात करणं चालू केलं. त्याच्यामुळे जे स्थानिक शिवसैनिक होते, हिंदुत्ववादी लोक होते, हे कुठेतरी नाराज झाले की आपण 20-25 वर्ष ज्या माणसाच्या विचारांशी लढतोय, तुम्ही आज त्यांचे विचार डायरेक्ट एका सेकंदात, एका महिन्यात नाही बदलू शकत. आणि हा बरं आज युती झाली असेल तर माझ्या मते फुरसुंगी आणि उरुळी जी नगर परिषद ही बिनविरोध पण होऊ शकले असते. पण ते आज झाल्यामुळे त्यांची विचारसरणी आणि बापूंची विचारसरणी किंवा पक्षाची विचारसरणी हे जुळत नाही. त्याच्यामुळे हा लढा घ्यायचा ठरवला आणि पक्षश्रेष्ठी आपले ते विजय शिवतर आहेत त्यांनी निर्णय घेतला आणि पक्षाने पण स्वबळावर इलेक्शन सगळ्या होऊ द्या, मग त्यामुळे हे चालू झालं. पण हिंदुत्वाचा विचार हा जपला गेला पाहिजे नव्हता, एवढी खंत माझ्यासारखे सामान्य कार्यकर्ते पण आहे. आता सध्या आपल्या फुरसुंगीच्या किंवा आपल्या भागातील राजकारणातील मेन मुद्दे कुठले असतात? आपले हेच मुद्दे की आता बघा, आता नगर परिषद ही सेपरेट झाली, आता याला बिल्डिंग उभारण्यापासून तुमचं कचरा वाहतुकीचे सगळे सामान घेणे, तुमचे नवीन लोक तिथं भरणे, टीपी सँक्शन करणे, नगर परिषद पूर्ण आराखडा तयार करणे, हे खूप छोटी छोटी मायक्रो प्लॅनिंग आहे. तेव्हा जे आपण ते करण त्याच्यानंतर ते मोठं प्लॅनिंग काहीतरी बनणार. बरोबर. त्याला अनुभव असणार नेता पाहिजे, त्याला शासकीय फंड आणता आला पाहिजे आणि तो फुरसुंगीसाठी पळायला पाहिजे. आज आघाड्या का करू शकलं नाही, आघाड्या करून निवडून येईल पुढं काय. बरोबर. आज आपला पक्षासाठी समजा आता साधं उदाहरण आहे,
आज फॉर्म भरताना टॅक्सच्या बाबतीत संभ्रम तयार झाला. पीएमसी टॅक्स भरायचं का नाही, काय नाही, लोक सगळी ठप, कोण नेता नाही. पण बाप्पूंचा म्हणजे आता मध्ये बाप्पूंचा थोडासा पाय दुखापत झाली, प्लॅस्टर आहेत. बापू तो पाय घेऊन मुंबईला गेले हा प्रश्न सोडवण्यासाठी. बाकीचे पक्षाचे नेते काय करत होते, शांत बसले. लोक लढतात लढवत, कार्यकर्ता आहे ना लढू दे, त्यांना काय करायचं. पण बापूंच्या पक्षात कार्यकर्त्यांना मान आहे, म्हणजे शिवसेनेतच कार्यकर्त्यांची इज्जत केली जाते, कार्यकर्त्यांना मान आहे, कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. आणि ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ही पैशावाल्यांची नाही, ही कार्यकर्त्यांची. काम दाखवा, मत मागा, किंवा तुम्ही काय करू शकता. आणि राजकारणात युवा विचार, नवीन विचार जेव्हा येतात ना, तेव्हा देश प्रगती करू शकतो. दादा, आता तुम्ही नगरसेवक पदाच्या रेसमध्ये आहात, बरोबर, जनतेतूनही तुम्हाला चांगली पसंती आहे, बरोबर. तर तुम्ही काय काम करणार आपल्या भागासाठी? आता पहिली गोष्ट म्हणजे आता आम्ही जेव्हा मी अध्यक्ष होतो त्यावेळेस पण आम्हाला हेच प्रॉब्लेम होतो. पैसे वगैरे सगळे आम्ही देणं, पण प्रशासनाकडून आम्हाला सपोर्ट मिळत नव्हता. आणि प्रत्येक वेळेस आपण स्थानिक नेत्यांना फोन करणं हे काम वाटत नव्हतं. आम्हाला प्रशासनाच्या कार्यालयात जाऊन बसायला लागायचं बाकीचे विषय सोडून. आणि आता मला असं वाटतं की ही जी संधी आली आहे ही ह्या प्रभागासाठी चांगली आहे. कारण नगर परिषद पण होती, त्यातून हे बाकीच्या जमीन गोष्टी त्याचा प्रॉब्लेम होऊन सुटतो. आणि ह्या प्रभागात सोसायटी जास्त आहेत, जशी सगळ्यात मोठी सोसायटी पार्किंग सोसायटी आहे, ग्रीन काउंटी आहे, नालंदा सोसायटी, ऐश्वर्या ग्रीन आहे, सनशाईन सोसायटी आहे, अशा छोट्या छोट्या सोसायटी पण आहेत. हे पब्लिक व्यस्त आहेत आणि ह्यांचे हेच प्रॉब्लेम आहेत. हे प्रॉब्लेम मला असं वाटतंय की मेंटेनन्स ते देतात सगळ्या गोष्टी, आणि प्रशासनापाशी येऊन काम थांबतं. मग हा आपल्याच भागातला, आपल्याच सोसायटीतला माणूस आज तो उभा राहिला, निवडून आला, तर त्याला सगळ्या परिस्थिती माहिती आहे, काम कुठं अडतात आणि कशी होतात, आणि ते आपण करू शकतो. आणि त्यांचे विषय झाले की बाकीच्या गोष्टी तर त्यांना माहिती आहेत, त्या आपण करणारच त्यांच्या जे काही ते गोष्टी. पण आज माझ्या प्रत्येक सोसायटीचा कचरा आणि पाणी ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होते. हे प्रशासनाकडून जे एकदम व्यवस्थित प्लॅनिंग करून जे हे प्रश्न आपण मिटवले, तर मला असं वाटतं सगळ्या मेंटेनन्स पासून सगळ्या गोष्टी कमी होतील. आणि जे लाईफस्टाईल आहे आणि जे काही स्टेटस आहे प्रत्येक सोसायटीचा, हे प्रत्येकाचं वाढलेलं असेल. अगदी बरोबर. आणि हे होईल, हे अशक्य असं काहीच नाहीये. छोटे छोटे प्रश्न आहेत आणि ते मार्गी लागतील, आपण एकदम व्यवस्थित ट्रॅकने गेलो तर.